MSW किंवा MA सायकोलॉजी किंवा कायद्याची पदवी असं हे अपेक्षित आहे. आता यांना आपण देतो पैसे किती 12,000 रुपये. हे जातात कॉर्पोरेटमध्ये. आता त्याचं काय होतंय किंवा खाजगी ठिकाणी जातात. त्यामुळे काय होतंय की आपल्याला ज्या क्षमतेचे काउन्सिलर्स तिकडे पाहिजे ते आज अवेलेबल नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि ती मान्य केली पाहिजे. सभापती महोदय यांच्याकडे येतं कोण? अतिशय गंभीर परिस्थितीतल्या महिला. मी आता वेळ नाही घेणार कारण इथे लिहिलेलं आहे उत्तरामध्ये सरकारने की त्यांचं काम काय आहे आणि हे हाताळण्यासाठी प्रचंड संयम पाहिजे, मानसिक संतुलन पाहिजे. आता हे काउन्सिलर स्वतः आर्थिक विवंचनेत आहेत. तुम्ही विचार करा, त्यांना त्यांचं घर संसार चालवायचं टेन्शन येते, त्या महिलांना काय आणि कसं काउन्सिलिंग करणार? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट इथे सरकारने लिहिलं आहे की दिल्ली, गोवा, हरियाणा, महाराष्ट्र, मी तुम्हाला आकडे वाचून दाखवते. मध्य प्रदेशला 15,000 ते 16,500, राजस्थान 15,000 ते 20,000, कर्नाटक 15 ते 25, दिल्ली 25 ते 35, तेलंगणा 20,000 प्लस. आपणच खाली राहिलोय. त्याच्यामुळे यांचं मानधन वाढवणे अतिशय गरजेचं आहे सभापती महोदय. आणि कारण हे मानधन वाढवणं म्हणजे खरं तर आपण त्यांना आत्ता जे देतोय तो श्रमाचा त्यांचा अपमान आहे. आणि त्यामुळे फक्त त्यांचंच नाही तर समाजातल्या ज्या पीडित महिला त्यांच्याकडे येत आहेत त्यांना सुद्धा न्यायापासून वंचित ठेवायचं काम आहे सभापती महोदय. आणि त्यामुळे माझी सरकारकडे ही मागणी आहे की हे प्रलंबित मानधन किंवा आता जे आपण मानधन वाढवणार आहोत ते सन्मानजनक पातळीवर वाढवून सभापती महोदय नवीन केंद्रांसाठी विशेष आर्थिक तरतूद करून या योजनेला संजीवनी देणारा असा निर्णय राज्य शासन घेणार का? हा एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, वन स्टॉप सखी सेंटर OSC. आता फक्त मुंबईचंच बोलते मी, राज्याचा तर फार मोठा डेटा येईल. 3 सेंटर आहे आपल्याकडे, त्याच्यातले एक बंद पडलंय, कामा हॉस्पिटल. कारण काय सांगितलं? स्टाफ भरला नाहीये. मुंबईला गरज आहे. आज KEM हॉस्पिटलमध्ये एक काउन्सिलरची जागा 2 केस टेकर्स आहेत. आज त्या ठिकाणी जी काउन्सिलर आहे तिने राजीनामा दिलाय. तिथे काय करणार आहोत आपण? कारण आता मुंबईमध्ये नाहीये शहरामध्ये. तिसरी गोष्ट जी आहे, जोगेश्वरी ट्रॉमा सेंटरमध्ये जे आपण वन स्टॉप सखी सेंटर उघडलंय तिथे जाऊन बघा परिस्थिती काय आहे. ना तिथे कोणी अटेंडंट आहे, ना तिथे कोणी ते वॉचमन त्या ज्या रात्रीच्या सुरक्षा रक्षक आहेत त्याच काउन्सिलर झाल्या आहेत आणि त्याच सगळं तिकडे करतायत. त्यामुळे तिथे पदभरती झाली पाहिजे. हे सगळं करणं अतिशय आवश्यक आहे. आणि जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा नीलमताईंनी घेतला की बाकीच्या ठिकाणी काय होतंय, नीलमताई बाकीच्या ठिकाणी दक्षता कमिटीच्या महिला या काउन्सिलिंगचं काम करतायत. कुणाचं लग्न मोडायचं, कुणाचं ठेवायचं हे त्याच बायका करतायत कारण पोलीस स्टेशनकडे दुसरी यंत्रणा पण नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे 351 तालुक्यांमध्ये हे सेंटर उघडणं हे फार गरजेचं आहे. असे 3 प्रश्न, एक वन स्टॉप सखी सेंटर, एक सन्मानजनक वाढ आणि तिसरा प्रश्न सगळ्या तालुक्यांमध्ये. धन्यवाद. सगळ्या तालुक्यांच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी मगाशीच उत्तर देताना दिलं की आत्ता आपण 135 तालुक्यांमध्ये कार्यरत आहे आणि ते सगळ्या तालुक्यांमध्ये कार्यरत करण्याच्या दृष्टिकोनातून विभाग हा प्रस्ताव तयार करत आहे. त्याचबरोबर सन्मानजनक त्यांच्या अनुदानात वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला जी काही त्या ठिकाणी जो काही प्रस्ताव आहे त्याच्यावर ज्या काही पूर्तता अंमल करायच्या त्याही करून सन्मानजनक त्यांच्या अनुदानामध्ये वाढ ही केली जाईल. आणि ज्या 3 वन स्टॉप सेंटरच्या संदर्भामध्ये KEM असेल, जोगेश्वरी ट्रॉमा सेंटर असेल, कामा सेंटर असेल, याच्या संदर्भातल्या ज्या काही सूचना चित्राताईंनी या ठिकाणी दिल्या त्या संदर्भामध्ये माझ्या दालनात स्वतंत्र बैठक चित्राताईंच्या उपस्थितीमध्ये घेण्यात येईल. उमाताई. धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदय, आधी तुमचं मी अभिनंदन करते. काल